नवरात्रीच्या दिवसात जर मासिक धर्म आला तर पूजा करावी का, देवीची सेवा करावी का, हा प्रश्न सर्वांनाच असतो. पण कामाख्या देवीचं स्वरूप मासिक पाळीकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला पूर्णपणे बदलून टाकतो. मात्र हा प्रश्न केवळ नवरात्रीपुरताच मर्यादित आहे का? नाही, तर तो आपल्या संस्कृतीत मासिक पाळीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी जोडलाय. आज आपण याच महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर सविस्तर जाणून घेणार आहोत. शिवाय कामाख्या देवीशी असलेला सखोल संबंध देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. मंडळी, मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भारतीय संस्कृतीत विशेषतः काही पारंपरिक विचारसरणींमध्ये मासिक पाळी असलेल्या स्त्रीला अपवित्र मानले जातं आणि तिला धार्मिक कार्यापासून दूर ठेवलं जातं. पूजेमध्ये बसण्यास, देवळात जाण्यास किंवा धार्मिक वस्तूला स्पर्श करण्यालाही मनाई केली जाते. हा समज अनेक महिलांना मानसिक त्रास देऊ शकतो, विशेषतः नवरात्रीसारख्या पवित्र दिवसात, जेव्हा त्यांना देवीच्या भक्तीत सहभागी होण्याची तीव्र इच्छा असते. पण खरी आध्यात्मिक भावना काय आहे? ती काय सांगते? तर देवी शक्ती स्वतः एक स्त्री आहे आणि तिचंच रूप असणाऱ्या स्त्रीला तिच्या नैसर्गिक अवस्थेमुळे पूजेपासून वंचित ठेवणं योग्य आहे का? हा प्रश्न आपल्याला सखोल विचार करण्यास प्रवृत्त करतो. आता मासिक पाळी ही नैसर्गिक आहे की अपवित्र आहे? तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आणि विविध पंथांमध्ये मासिक पाळीकडे पाहण्याकडे अनेक भिन्न दृष्टिकोन आहेत. काही ठिकाणी याला विश्रांतीचा काळ मानले जातं, जिथे स्त्रीने शारीरिक आणि मानसिक सुद्धा विश्रांती घ्यावी असा उद्देश असतो. पण अपवित्र या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. अपवित्र म्हणजे अशुद्ध नव्हे, तर अतिरिक्त ऊर्जा असलेली किंवा एका वेगळ्या अवस्थेत असलेली स्त्री असा असू शकतो. देवीची उपासना ही बाह्य कर्मापेक्षा आंतरिक शुद्धतेवर आणि श्रद्धेवर अधिक भर देते. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा खरी असेल, तर मासिक पाळी हा भक्तीच्या आड कसा येऊ शकतो? भगवंताची भक्ती ही केवळ शरीराने नव्हे, तर मनाने आणि आत्म्याने केली जाते. या संदर्भात आपण कामाख्या देवीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कामाख्या देवी ही भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक असून ती एक अशी एकमेव देवी आहे जिची पूजा तिच्या मासिक पाळीच्या काळात विशेषत्वाने केली जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी सतीच्या देहासह तांडव नृत्य केलं तेव्हा तिचे योनिस्थान म्हणजेच गर्भाशय ज्या ठिकाणी पडले ते स्थान कामाख्या म्हणून ओळखले जाते. येथे देवी आजही मासिक पाळीतून जाते असं मानलं जातं आणि वर्षातून एकदा अंबुबाची मेळा या नावाने मोठा उत्सव येथे साजरा केला जातो. या काळात मंदिराचे दरवाजे 3 दिवसासाठी बंद ठेवले जातात. 4थ्या दिवशी देवी रजस्वला होऊन शुद्ध झाल्यावर मंदिर पुन्हा उघडलं जातं. या दिवसात ब्रह्मपुत्रा नदीचं पाणीही लालसर होतं असं म्हटलं जातं, जे देवीच्या मासिक पाळीचं प्रतीक मानलं जातं. या काळात देवीला अर्पण केलेलं रक्तवस्त्र अत्यंत पवित्र मानलं जातं. कामाख्या देवीचं हे स्वरूप मासिक पाळीकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला पूर्णपणे बदलून टाकते. जर देवी स्वतः मासिक पाळीतून जात असेल आणि तिचे हे स्वरूप पूजनीय असेल, तर तिच्याच निर्मितीचा भाग असलेल्या स्त्रियांना मासिक पाळीमुळे अपवित्र कसं म्हणता येईल? कामाख्या देवी हे सृजन शक्तीचे, स्त्रीत्वाचे, पूर्णत्वाचे प्रतीक आहे. मासिक पाळी हा सृष्टी निर्मितीचा आधार आहे. नवीन जीवनाला जन्म देण्याची क्षमता यातूनच येते. त्यामुळे मासिक पाळी म्हणजे अपवित्रता नसून ती स्त्रीच्या दैवी शक्तीचे आणि सृजन क्षमतेचे प्रतीक आहे. नवरात्रीत आपण ज्या देवीची उपासना करतो ती देखील याच सृजन शक्तीचं रूप आहे. मग नवरात्रीत मासिक पाळी आली तर काय करावं? तर पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची अपराधी भावना मनात ठेवू नये. तुमची मासिक पाळी ही नैसर्गिक आहे आणि ती तुमच्या भक्तीत अडथळा आणू शकत नाही. तुम्ही जर शारीरिकरित्या सक्षम असाल तर देवीचं स्मरण करू शकता, मंत्राचा जप करू शकता, ध्यान करू शकता. शिवाय देवीची स्तोत्रे ऐकू शकता किंवा वाचू शकता. मानसिक पूजा हा भक्तीचा सर्वात शुद्ध प्रकार मानला गेलाय. तुम्ही जर देवळात जात नसाल किंवा मूर्तीला स्पर्श करत नसाल तरी मनाने तुम्ही देवीच्या चरणी पूर्णपणे समर्पित होऊ शकता. काही घरांमध्ये मासिक पाळीच्या काळात प्रत्यक्ष पूजा न करता कुटुंबातील इतर सदस्य पूजा करतात
आणि मासिक पाळी आलेल्या स्त्रीला दूर बसून दर्शनाचे आणि प्रसादाचे भागीदार होण्यास परवानगीही देतात। हा देखील एक सन्माननीय मार्ग आहे। आपण ज्या देवी शक्तीची उपासना करतो ती केवळ एका मर्यादित स्वरूपात नसते, ती संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली आहे। प्रत्येक स्त्रीमध्ये ती वास करते। त्यामुळे मासिक पाळी आलेल्या स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये। उलट ही वेळ आत्मचिंतन करण्याची, आंतरिक शक्ती अनुभवण्याची असू शकते। नवरात्रीत नवदुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते, जी स्त्रीच्या विविध शक्ती आणि स्वरूपाचं प्रतीक आहे। कामाख्या देवी आपल्याला हेच शिकवते की स्त्रीचे प्रत्येक स्वरूप, तिची प्रत्येक अवस्था पवित्र आणि पूजनीय आहे। आपल्या परंपरेचा खरा अर्थ समजून घेणं आणि त्यातील सकारात्मक गोष्टी स्वीकारणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। तर मंडळी, आज आपण नवरात्रीच्या दिवसांत मासिक पाळी आणि पूजेबद्दलचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलाय आणि कामाख्या देवीच्या उदाहरणाने स्त्रीच्या सृजन शक्तीचे आणि पवित्रतेचे महत्त्व अधोरेखित केले। मासिक पाळी हा कोणताही शाप नसून ते स्त्रीच्या दैवी शक्तीचे आणि जीवनाच्या निर्मितीचे प्रतीक आहे। त्यामुळे नवरात्रीत मासिक पाळी आल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना न ठेवता आपल्या श्रद्धेनं आणि मनानं देवीची उपासना करा। देवी तुमच्या भक्तीचा स्वीकार नक्कीच करेल। आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपल्या अंतःकरणातील शुद्धता हेच महत्त्वाचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय यावर तुमचं मत काय आहे हेही सांगा। हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय माता दी। नमस्कार।